महापुरुषांचा अवमान केल्याच्या प्रकरणात प्रशांत कोरटकरला दिलासा। 17 मार्च पर्यंत अटक न करण्याचे आदेश। कोरटकरला कोर्टामध्ये व्हीसीद्वारे हजेरीची मुभा। धनंजय देशमुखांचे नातेवाईक दादा खिंडकर यांचा आणखी एक कारनामा उघड। दादा खिंडकरांनी एका घरावर हल्ला केल्याचा व्हिडिओ समोर। लाडक्या बहिणींना 2100 रुपयांची घोषणा या अधिवेशनात करणार की नाही? आमदार रोहित पवारांचा महायुती सरकारला सवाल, तर लाडक्या बहिणींच्या प्रश्नावर विरोधकांचा सभात्याग। लाडक्या बहिणींची फसवणूक होणार नाही, मुख्यमंत्री निर्णय घेतील। रोहित पवारांच्या प्रश्नावर मंत्री आदिती तटकरे यांचं उत्तर। शिवरायांच्या सैन्यामध्ये एकही मुस्लिम नव्हता, नितेश राणेंचं वादग्रस्त वक्तव्य। तर देशात फाळणीचं बीज रोवण्याचा प्रयत्न सुरू, मोदींना पत्र लिहिणार, संजय राऊतांची टीका। शिवरायांच्या सैन्यामध्ये मुस्लिम होते हे इतिहास वाचला तर समजेल। अजित पवारांचा नितेश राणेंना घरचा आहेर, कायदा सुव्यवस्थेला अडचण येईल असं वक्तव्य टाळण्याचाही सल्ला। शक्तीपीठ मार्गाविरोधात 12 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांचा विधान भवनावर मोर्चा। महाविकास आघाडीचे नेते मोर्चामध्ये सहभागी, मोर्चाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पाठिंबा। शक्तीपीठ मार्गावर सरकारची भूमिका काय? विधान परिषदेत अंबादास दानवेंचा सवाल, तर शासनाला शक्तीपीठ मार्ग करायचा आहे, लादायचा नाही, फडणवीसांचं उत्तर। लोकसभा निवडणूक लढवा हा माझा सल्ला राजू शेट्टींनी ऐकला असता तर आज ते खासदार असते। आझाद मैदानावरील भाषणात जयंत पाटलांचं वक्तव्य। दीपक केदारांचा नितेश राणेंवर व्हिडिओ ट्विट करत आरोप। कणकवलीमध्ये जय श्रीराम बोल म्हणून राणेंच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा दावा। सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्ह्यामध्ये मालवण जवळील समुद्रात 19,000 चौरस किलोमीटर क्षेत्रफळावर तेल साठे। तेल उत्पादन कंपन्या लवकरच संशोधनाद्वारे उत्खनन करणार। लाडकी बहीण योजना राष्ट्रवादीकडे असलेल्या महिला आणि बालविकास खात्याकडे येते, परंतु योजना महायुतीची, अजित पवारांची प्रतिक्रिया।